विंचूरमध्ये गॅसचा स्फोट, 4 वस्ती जळून खाक, लाखो रुपयाचे नुकसान, गाईच्या खोंडाचाही आगीत मृत्यू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील एका वस्तीत आज रविवारी दुपारी 1 वाजता गॅसचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली। यामध्ये संसार उपयोगी साहित्य, धान्य, सोने, पैसे जळून खाक झाले। वस्तीत राहत असलेले 3 मुले व सुना कामाला गेले होते। वस्तीतील आजी आजोबा आपल्या लहान 6 नातवंडांना घेऊन दुपारच्या वेळी बाजूला झाडाखाली बसल्याने या भीषण स्फोटात सुदैवाने वाचले। मात्र शेडमध्ये बांधलेल्या एका गाईच्या खोंडाचा या आगीत जळून मृत्यू झाला। या भीषण आगीत अंदाजे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। विंचूर अंत्रोळी रस्त्याच्या आतल्या बाजूस शिवप्पा लग्मण्णा फुलारी यांचे शेतात वस्ती आहे। येथील वस्तीवर 4 पत्रा शेड व छप्पराची वस्ती टाकून अवधूसिद्ध, बिळेनसिद्ध व मळसिद्ध फुलारी ही 3 मुले, 3 सुना व नातवंडे यांच्यासह राहत होते। 3ही मुले दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात। आजही 3 मुले व सुना बाजूच्या द्राक्ष बागेत कामाला गेले होते। यामुळे शिवप्पा फुलारी, त्यांची पत्नी व 6 नातवंडे हेच वस्तीवर होते। पत्र्याच्या शेडमध्ये उन्हामुळे गरम होत असल्याने नातवंडांना घेऊन दोघे आजी आजोबा बाजूस असलेल्या झाडाखाली बसले होते। दुपारी 1च्या सुमारास पत्रा शेडमधील गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट झाला। या गॅस स्फोटामुळे वस्तीला आग लागली। हा म्हणता आग पसरली। स्फोटाच्या आवाजाने जवळील शेतकरी धावून आले। कडक ऊन, त्यात पसरलेली आग यामुळे आतील साहित्य बाहेर काढता येईना। यावेळी ट्रॅक्टरने द्राक्षांवर औषध फवारणी करणाऱ्या पाईपने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांनी केला। मात्र आग आटोक्यात न आल्याने 4ही पत्रा शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले। या भीषण आगीत एक खिलार गाईच्या खोंडाचा जागेवरच जळून मृत्यू झाला। तसेच या घटनेत 4ही कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम 5,30,000 रुपये, 13 तोळे सोने, 30 पोती धान्य, 1 मोटरसायकल तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य व कपडे असे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले आहे। या भीषण आगीत 4ही कुटुंबातील 15 सदस्यांचा परिवार आज उघड्यावर पडला आहे। या घटनेमुळे विंचूर गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शिवराज मुगळे, स्टार न्यूज प्रतिनिधी, दक्षिण सोलापूर।